तर मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की प्लास्टिकच्या पोत्यापासून पॉकेट बॅग कशी शिवायची मी तुम्हाला शिकवणार आहे। तर यासाठी आपल्याला घ्यायची आहे पूर्ण उंची 28 ते 30 तुम्ही घेऊ शकता। आता इथे मी 28 घेतलेले आहे। तुम्हाला जर पॉकेटचे उंची जास्त हवी असेल तर तुम्ही जास्त घेऊ शकता। आता मी उंची घेतलेली आहे 28, रुंदी घेतलेली आहे 15। अशा पद्धतीने आपल्याला कोणतंही घरातलं कापड असेल ते तुम्ही घ्या। आता इथे मी ब्लाऊज पीस घेतलेला आहे। तुम्ही तुमच्या घरामध्ये तुमच्या टॉपचं किंवा गाऊनचं असेल तर तुम्ही घेऊ शकता। साडीचं एखादं कॉटनचं किंवा जाडसर कापड असेल तरी चालू शकते मैत्रिणींनो। तर बघा, अशा पद्धतीने 4-4 इंचावर आपल्याला 3 फोल्ड करून घ्यायचं आहे। स्टेप बाय स्टेप बघा, खूप छान आपली पॉकेट पर्स होणार आहे, पॉकेट बॅग होणार आहे। अशा पद्धतीने 4-4 इंचावर मी प्लेट टाकून घेतलेल्या आहेत। 3 प्लेट आपल्याला टाकायच्या आहेत। तुम्हाला तर 4 किंवा 5 प्लेटची जर करायची असेल तर तुम्हाला उंची साधारणतः 40 किंवा 45 इंच तर घ्यावीच लागेल, कारण प्लेटसाठी भरपूर कापड लागतं। आता इथे मी 3च प्लेट करणार होते म्हणून मी 28 इंच घेतलेले आहे। आता बघू शकता याची उंची झालेली आहे 13 इंच आणि रुंदी झालेली आहे 13 इंच। आता बघा मैत्रिणींनो, आपल्याला अस्तर पण लावून घ्यायचा आहे आणि मध्ये पोत्याचा भाग आपल्याला ठेवायचा आहे। मध्ये पोत्याचा जो चौकोनी आहे तोही 13 इंचचाच मी घेतलेला आहे। अस्तर ही 13 इंच, रुंदी 13 इंच, उंची 13 इंच। अशा पद्धतीने आपल्याला 3 पानं तयार करून घ्यायचे आहेत। खाली अस्तर मी लावलेलं आहे, त्याच्यानंतर पोतं घातलेलं आहे आणि त्याच्यानंतर अजून एकदा ते मी जांभळ्या कलरचं कापड म्हणजे आपण जे फ्रिल केलेले आहे ते आपण कापड वरती लावायचं आहे। अशा पद्धतीने बघा, आता जी आपली रुंदी आहे त्याचं सेंटर काढायचं आहे आणि सेंटरवर बरोबर आपल्याला मध्ये असं रेषा मारून घ्यायची आहे आणि आता टिप घालून घ्यायची आहे। स्टेप बाय स्टेप बघा मैत्रिणींनो, व्हिडिओ स्किप करू नका, व्यवस्थित बघा तर तुम्हाला समजणार आहे। फिनिशिंग वगैरे व्यवस्थित ठेवा, कलरचा दोरा वापरा की जेणेकरून आपण शिवल्यानंतर आपल्याला छान वाटावी, म्हणजे समोरच्या व्यक्तीला छान वाटतं। मैत्रिणींनो, थोडा वेळ लागतो पण व्यवस्थित शिवा। तर बघू शकता अशा पद्धतीने सेंटर काढलेला आहे आणि मी सेंटरला खून करून टीप घालून घेतलेली आहे। बघा, आपले प्लेट घालून घेतलेले आहेत ते कप्पे किती छान दिसत आहेत। आणि अशा पद्धतीने आपल्याला तिन्ही पण पार्टाचं जोडून घ्यायचे आहेत, एक अस्तर, नंतर पोतं आणि नंतर वरचा भाग। अशा पद्धतीने आपल्याला चौ बाजूने टीप घालून घ्यायचं आहे। आणि नंतर मैत्रिणींनो, आपल्याला अल्टर कापड म्हणजे ह्या कलरच्याच कापडाचा आपल्याला गोट घालायचा नाहीये, वेगळ्या कलरच्या कापडाचा आपल्याला गोट घालायचा आहे। वेगळ्या कलरच्या कापडाचं गोट घातलं ना तर मैत्रिणींनो, आपली पॉकेट बॅग खूप छान आणि सुंदर दिसणार आहे। अशा पद्धतीने तुम्ही जर वेगळ्या कलरच्या कापडाचं जर गोट घातला तर अट्रॅक्टिव्ह आपली पॉकेट बॅग, पॉकेट पर्स दिसणार आहे। अशा पद्धतीने मी सगळीकडून 4ही बाजून टीप घालून घेतलेली आहे। आता आपल्याला सेंटरला टीप घातलेली दिसू नये म्हणून आपल्याला लेस लावायची आहे। अशा पद्धतीने मी 13 इंच उंचीची लेस घेतलेली आहे। अशा पद्धतीने आता आपल्याला लेस मधोमध बरोबर लावायचं आहे की जेणेकरून आपले पॉकेट पर्स छान अट्रॅक्टिव्ह आणि सुंदर दिसणार आहे। बघू शकता आता मी लेस लावत आहे। तुमच्या घरात कोणतीही लेस असेल तर लावा, नाही लावली तरी चालेल, पण येथे अट्रॅक्टिव्हपणा यावा म्हणून मी लावलेली आहे। बघू शकता आता गोटसाठी मी वेगळ्या कलरचं कापड घेतलेलं आहे। इथे रुंदी घेतलेली आहे 3, उंची तुम्हाला जेवढं गोटला लागेल तेवढी घ्यावीच लागेल। आणि अशा पद्धतीने आता मी चौ बाजूने गोट घालून घेणार आहे। रुंदी 13 इंच आहे। बघू शकता अशा पद्धतीने वेगळ्या कलरचं जर कापड लावलं ना तर मैत्रिणींनो, पॉकेट पर्स खूप छान दिसते। अल्टर कापड पाहिजे, कॉन्ट्रास्ट कापड पाहिजे की जेणेकरून आपली पर्स सुंदर आणि छान पॉकेट पर्स दिसणार आहे। तर बघू शकता अशा पद्धतीने आता मी चौ बाजूने गोट घालून घेणार आहे। स्टेप बाय स्टेप बघा, तर आता चौ बाजूने गोट घेतलेला आहे आणि आता दुमटपट्टी घालत आहे, म्हणजे मागच्या बाजूने आता मडपून घेत आहे। अशा पद्धतीने तुम्ही मागच्या बाजूने मडपून घ्या। बघू शकता आपलं पर्स किती छान झालेला आहे। अशा पद्धतीने मागची बाजू बघा, पुढचीही बघा। आता आपल्याला काय करायचं आहे, वरती अडकवण्यासाठी एक छोटासा असा बंद तयार करायचा आहे। त्या बंदासाठी आपल्याला उंची घ्यायची आहे, रुंदी घ्यायची आहे 3 इंच आणि उंची आपल्याला साधारणतः येथे मी घेतलेले 9 इंच। तुम्हाला जर कमी जास्त हवं असेल तर तुम्ही कमी जास्त करू शकता। आता येथे मी 3 इंच रुंदी, उंची 9 इंच घेतलेली आहे। अशा पद्धतीने आपल्याला आता वरचं पूर्णपणे बंद करून घ्यायचं आहे। बंद करून घेतल्यानंतर आपण जे सेंटरला टीप घातली आहे तिथून 1 इंच उजवीकडे, 1 इंच डावीकडे असं सोडून आपल्याला तो बंद टीप मारून आपल्याला ॲडजस्ट करून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने तो बंद मी आता लावत आहे। बघू शकता आपलं पॉकेट पर्स जे पोतं घालून केलेले आहे ते फार लवकर होते मैत्रिणींनो, खूप वेळ लागत नाही, 5 मिनिटात होऊन जाऊ शकते। बघू शकता किती सुंदर आणि अट्रॅक्टिव्ह आपली पॉकेट पर्स दिसत आहे। पॉकेट बॅग पण म्हणतात, पर्स पण म्हणतात। बघू शकता अशा पद्धतीने पूर्ण छान आणि सुंदर फिनिशिंग ही झालेलं आहे। कलरचा दोरा वापरामुळे तुम्हाला कोणत्याही प्रकारचं वेगळा दोरा दिसणार नाही। अशा पद्धतीने आपले इकडे 3 इकडे 3 असे
6 कप्पे झालेले आहेत. तर हे कसं वापरायचं सांगते. अशा पद्धतीने तुमच्या बेडरूममध्ये, हॉलमध्ये तुम्ही ठेवू शकता. त्यामध्ये तुम्ही पर्स तुमचे जे काही आवश्यक गोष्टी आहेत त्या ठेवू शकता. आता इथे मी बघा पॉन्ड्स पावडर ठेवलेली आहे, चापा ठेवलेले आहेत, किल्ली ठेवलेली आहे, पेन ठेवलेला आहे, दोरे ठेवलेले आहेत, आपले क्लिप ठेवलेले आहेत. जे काही आवश्यक गोष्टी आहेत त्या लगेच सापडत नाहीत त्या तुम्ही या ठिकाणी ठेवू शकता, की जेणेकरून आपल्याला बघितल्या सापडावं. आपली सकाळी सकाळी चिडचिड होत नाही, रागराग होत नाही. अशा पद्धतीने तुम्ही जर किचनमध्ये सुद्धा याचा वापर करू शकता. चमचे वगैरे ठेवण्यासाठी आणि बेडरूममध्ये, हॉलमध्ये सुद्धा याचा वापर करू शकता. तर हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आपल्यात तर गव्हाचे, तांदळाचे पोते असेच पडलेले असतात, त्याचा असा युनिक वापर तुम्ही नक्की करा. भेटूया आपण अशाच एका नेक्स्ट व्हिडिओमध्ये.